हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. शुभ सकाळ. आज तुम्हाला मी शुभ सकाळ का म्हणत आहे कारण का आज सकाळ सकाळ मी लवकर फुलं तोडत होती आणि कारण का देवपूजा करायची होती लवकर मला म्हणून चालेल. आणि दीदीनं माझा हळूच व्हिडिओ घेतलेला आणि रात्री तुम्हाला मी पोळ्या करताना काल म्हणजे पुरण वगैरे केलं आणि परत पोळ्या करतानाचा व्हिडिओ टाकलाच नाही. बघा पोळ्या कशा फुगतात टम टम अशा वाटत होत्या ना किती पोळ्या कराव्या आणि किती नाही. एवढ्या म्हणजे इतक्या भारी पोळ्या झालत्या काल. आणि परत मग रात्री मी म्हणजे रात्री काय करायचंच नव्हतं नुसतं भजी तेवढी केली बघा. पण हे सकाळचा व्हिडिओ तुम्हाला टाकायचाच राहिला काल. आणि पोळ्या कशा झाल्या त्या माझ्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का ताईंनो. आणि पोळ्या अशा परफेक्ट झाल्या ना तर भरपूर अशा करू वाटतात. आणि परफेक्ट पोळ्या व्हायचं कारण की कणिक आणि पुरण एकदम म्हणजे एकसारखं असलं ना तर पोळ्या व्यवस्थित होत्यात. आता तुम्ही म्हणसाल आम्हाला काय माहीत नाही का, तुम्हाला माहीत आहे पण माझी करण्याची पद्धत वेगळी आहे. मी काय करते माहिती आहे का, कणिक आधी मळून ठेवते आणि कणिक लय वेळ म्हणजे असं एक मला वाटतं एक 20 ते 25 मिनटंच भिजवून देते आणि चांगली त्याला म्हणजे तिंबून घेते अशी चांगली रगडून घेते आणि मग पोळ्या करायला घेते. बघा कशा वाटतात. आणि हे बघा मी करत होती लाटताना पण भया आमचा दाखवतोय तुम्हाला कशा वाटतात. आज भेंडी आणि चपाती करणार आहे बघा डब्याला कारण का आज सिंपल, कारण काल लय तेलकट वगैरे झालं आहे. मग पोरं पण अशी म्हणजे वैतागतात ना खायला पण तेलकट सारखं. त्यापेक्षा आपलं भेंडी सॉफ्ट आणि चपाती एवढंच डब्याला त्यांच्या देणार आहे. बघा हा किती राडा पडलाय बघा घरात. सगळीकडे चिंध्या साड्या पिको फॉल ही सगळ्या साड्या आहेत त्या बघा. ह्याच्यात थोड्या अजून पॅक करून हात शिलाई करून पूर्ण करून ठेवलेल्या आहेत त्या. काय पिकोच्या होत्या काय हे बघा अशा साड्या येत्या ना. बघा इथं एक मागं पडलेली मेहंदी कलरची आहे का. असं भरपूर राडा पडलाय का नाही. एकाच दिवशी असलं म्हणजे असते नाही म्हणजे नाही. मग एवढं काम आहे बघा. आता हातशिलाईला साडी घ्यायला लागली म्हणलं आधी थोडासा व्हिडिओ करावा आणि बोलावं तुमच्याबरोबर. आणि हे बघा अजून बाहेरचे गाऊन आलेत बरं का. हे टिपा मारायचे आहेत ह्याला कट करून. गाऊन मोठे आहेत मुलकाचे आणि फिटिंग वगैरे पण करायचे ह्याला. हे 2 गाऊन आहेत. नुसतं एक खालनं फोल्ड केला आहे तेवढाच टिप मारून ठेवला आहे पण फिटिंग राहिली करायची एकाची. आणि एक तर पूर्ण कट करून मग त्याला टिप वगैरे मारायची. म्हणजे काम असं असलं म्हणजे भरपूर असतं, नसलं म्हणजे काहीच नसतं असं आहे. बघा आज एवढ्या साड्या पिको फॉल केलेल्या आहेत त्या. हां काल पण घेतलेले पण काल काय झाल्या नव्हत्या कारण का लाईटचं लय प्रॉब्लेम होता आणि दोरा पण माझा संपलेला त्याच्यामुळं काल काय साड्या केल्याच नव्हत्या. एकच फक्त झालती ती बी नुसती पिको करून. हातशिलाई वगैरे सगळं आजच केले. आणि ही साडी आणि ही साडी नुसती पिको करायची होती त्यामुळं ह्या नुसत्या पिको करून घेतल्या. आणि ती साडी ही आणि ही आणि ही सगळ्या ह्या फॉल लावायच्या होत्या आणि सगळ्याला फॉल लावून घेतला. आणि ह्याला कसं लेस असल्यामुळं काय झालं माहिती आहे का, ह्याचा फॉल असा म्हणजे साध्या टिपवरच लावावा लागला. पण नाही ह्याला मी पिको करून घेतला. आधी लेस उसवलेली होती थोडीशी, मग ती लेस त्याच दिशेनं उसवून त्याला मग पिको करून परत वरनं अजून टिप मारली. आता तुम्ही बघचाल मी तुम्हाला दाखवते आज कसं केलं काय केलं. तुम्ही म्हणसाल खरंच की हे काय हो का, हे दिसत असेल तुम्हाला. आधी पिको करून घेतलाय आणि मग अशी टिप मारली हो का वरनं. त्या पिकोवरच टिप मारून घेतली हो का. ही हिरवा दोरा दिसतंय का, हिरवा दोरा दिसतोय का नाही हा बघा. अशी टिप मारून घेतली आणि ह्या साडीला पण नुसती टिप मारून घेतली बघा. कारण का लेस असल्यामुळं काय होते माहिती आहे का, साड्यांना फॉल लावायला येत नाही म्हणून टिप मारून खालनं आणि वरनं हातशिलाई करून घेतली. आणि ही साडीला काय नाही विषय, ह्याचा असा पिको वगैरे करून फॉल लावून घेतला आहे ह्या पण साडीला आणि ह्या पण साडीला. म्हणजे असे 5-6 साड्या होत्या पिको फॉलच्या त्या करून घेतल्या बघा आज दिवसभरात.